जळगाव तालुक्यात सध्या गोमलच्या घटनेत 4 बालकांचा मृत्यू। ही घटना ताजी असताना दिनांक 23 सप्टेंबर रोजी जळगाव तालुक्यातीलच दादुलगाव शिवारात वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या 2 मुलांचा सुद्धा अन्नातून विषबाधा झाल्याने दिनांक 23 सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला असून एक बालक गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे पुनच्छ तालुक्यात आदिवासी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोग्य विभागाच्या तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तालुक्यातील दादुलगाव येथे वीट बनवण्याच्या वीट भट्ट्यावर 56 मजूर कार्यरत आहेत। तिथे काम करणाऱ्या मजुरांच्या 2 बालकांना अचानक तब्येत बिघडल्याने दिनांक 23 सप्टेंबर रोजी आसलगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर त्या 2 बालकांना खामगाव येथे रेफर केले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। गोमाल येथील मृत व्यक्तीचे आदिवासींनी शवविच्छेदन करू दिले नाही, परंतु दादुलगावच्या घटनेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वलाताई पाटील यांनी दोन्ही मृतकाचे शवविच्छेदन करून घेतलं आणि दोन्ही मुलांचा मृत्यू हा अन्नातून विषबाधा झाल्याने झाला असे स्पष्ट झाले। आरोग्य सेवेव्यतिरिक्त अशा समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। यासाठी सुद्धा स्थानिक नेत्यांनी तसेच डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा जनसामान्यांतून होत आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।